नमस्कार. मी ॲडव्होकेट चिन्मय जैन. सध्या GST विभागाने एक मोहीम चालवली आहे. ज्यांच्याकडे PTIC आणि PTRCचे रजिस्ट्रेशन आहे त्यांनी त्यांचे जे ड्यूज आहेत ते लवकरात लवकर क्लिअर करावे अशा याची एक मोहीम चालू आहे. तसेच जे बिझनेस करतात आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्यांच्याकडे PTEC किंवा PTRC नंबर नाही आहे, PTEC चा फुल फॉर्म तुम्हाला इथे खाली दिसून जाईल आणि PTRC, तुम्ही जर का बिझनेस करत आहे तुम्हाला PTEC भरणं आहे आणि PTRC एक स्पेसिफाईड लिमिट आहे एम्प्लॉईजची, त्याच्यावरती जर का तुमच्याकडे एम्प्लॉईज आहे तर तुम्हाला PTRCचं पण रजिस्ट्रेशन घेऊन PTRC पण भरणं अनिवार्य आहे. तर तुम्ही PTEC आणि PTRCचा कंप्लायन्स लवकरात लवकर करा. योग्य ती रक्कम तुमच्या CA कडून, तुमच्या टॅक्स वकिलाकडून भरून घ्या, ही सगळ्यांना विनंती आहे. आपण कायद्यांचं पालन केलं पाहिजे. आपण कायदे नाही पाळणार तर कोण पाळेल? ही झाली एक गोष्ट, हा एक झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे, माझं सरकारला विचारायचं आहे मला काही गोष्टी, किंवा GST विभागाला विचारायचं आहे. 1 जुलै 2017 तुम्ही GST कायदा आणला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्या खाली एक टॅगलाईन दिली होती, तुम्ही विसरले का ती टॅगलाईन? वन नेशन वन टॅक्स. वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक राज्य एक कर. मग जर का वन नेशन वन टॅक्स ही संकल्पना घेऊन आपण GST ॲक्ट आणला होता, तर PTEC, PTRC हे जे व्यवसाय कर म्हणता तुम्ही, हे लावलेले आहे, हे आज का बरं अस्तित्वात आहे अजूनही? जर का तुम्ही वन नेशन वन टॅक्स करून सगळं इंटिग्रेशन करवलं होतं सगळ्या टॅक्सेसचं, तर मग हा PTEC PTRC ठेवून काय उपयोग आहे? कुठेतरी त्या व्यापाऱ्याला, त्या बिझनेसमॅनला जाच होतो आहे त्या गोष्टीचा. आज या सगळ्या गोष्टी करत असताना आज तो व्यापारी म्हणा किंवा तो बिझनेसमॅन म्हणा, तो किती प्रकारचा कंप्लायन्स पाहिल किंवा किती प्रकारचे कंप्लायन्स त्यांनी करावे याची पण काही सीमा आहे की नाही? परत तुम्ही जी तुमची PTEC किंवा PTRC आहे, 2017ला वेगळी वेबसाईट होती, 2021-22मध्ये दुसरी वेबसाईट आणली आणि आता 25-26मध्ये आता सध्या नवीन वेबसाईट आलेली आहे. वेबसाईटमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, नो डाऊट. तुमच्या रिटर्न्सच्या पहिले JSON फाईलनी रिटर्न जायचं, आता डायरेक्ट रिटर्न जात आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का तुम्ही वन नेशन वन टॅक्स म्हटलं होतं, तर मग हा तुमचा जो PTEC आणि PTRC आहे, हा कायदा तुम्ही ठेवलाच का बरं? मागच्या 12 वर्षापासून, म्हणजे 2014पासून पकडून घ्या किंवा 2017ला तुम्ही टॅक्स आणणार तर 17पासून पकडून घ्या. आता 29पर्यंत राज्यात आणि देशात तुमचं सरकार असणार आहे. तर मग कुठेतरी तुम्ही इंटेंट नाही दाखवला पाहिजे का, की हा जो टॅक्स आहे हा आम्ही रद्द करू? आपण लोक उपयोगी योजना तर खूप आणतो आहे. आपण लाडकी बहीण योजना आणली, आपण लाडका भाऊ योजना आणली, लाडका व्यापारी योजना कधी आणाल? कुठेतरी तर त्या व्यापाऱ्याला एक म्हणजे की हां बा, तुला हा टॅक्स आम्ही माफ केला, कुठेतरी तर तुम्ही क्रेडिट घ्या. कुठेतरी त्या व्यापाऱ्याला काही तर चांगली फिलिंग द्या किंवा फील गुड द्या, की बा तुझ्यावरचा हा टॅक्स आम्ही रद्दच करून टाकला, आता तुला चिंताच नाही या गोष्टीची. पण नाही, सरकारला या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की बा तो व्यापारी किती प्रकारचे वेगळे टॅक्स त्याला भरावं लागतात आहे. इकडे तुम्ही म्हणता ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे आम्ही व्यापार करण्यासाठी सुलभ असे कायदे आणलेले आहे. पण कायदे किती प्रकारचे आहेत? GST, शॉप ॲक्ट, PTEC, PTRC, PF, ESIC अजूनही आहेत. हे तर असे मेन आहे की बट त्याचा टर्नओव्हर एका बेसिक लिमिटच्या वरती जात आहे किंवा त्याचे एम्प्लॉई एका बेसिक लिमिटच्या वर जातात आहे, तर हे कायदे अट्रॅक्ट होतात. तेव्हा माझी सरकारला विनंती आहे की बा एकीकडे असं ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणायचं, वन नेशन वन टॅक्स म्हणायचं, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, आणि दुसरीकडे जे 2014च्या आधीचं सरकार जसं चालू होतं किंवा सिस्टीम जशी 2014च्या आधी चालू होती तशी सिस्टीम चालू ठेवायची. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं किंवा लोकांनी तुम्हाला सत्ता दिली की काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह चेंजेस कराल, काहीतरी सोयीचं कराल, काहीतरी सुकर कराल लोकांचं जीवन म्हणून. पण लोकांचं जीवन सुकर नाही करायचं. आपण जुन्या बाटलीतली नवीन दारू आणायची आणि पहा मी आणलं, मी करून दाखवलं, माझ्यामुळे झालं, असं करून पाठ थोपटून घ्यायची. कामं झाले आहेत, कामं नाही झाले असं मी म्हणतच नाही आहे, त्याच्याबद्दल कौतुकच आहे. पण जे नाही झाले त्याच्याबद्दल म्हणणंही माझंच काम आहे. तेव्हा माझ्या व्यापारी बंधूंनाही विनंती आहे की तुम्हीसुद्धा आग्रही राहा सरकारकडे की बा एवढ्या प्रकारचे वेगळे टॅक्सेस माझ्यावर का बरं? काहीतरी कुठेतरी तर एक म्हणजे नियमितता असावी त्या गोष्टींमध्ये. आणि दुसरीकडे सरकारने सुद्धा विचार करावा की एका व्यापाऱ्याला किती प्रकारच्या गोष्टी आपण हे करायचे.
आणि या सगळ्यामध्ये जो कोणतंच रजिस्ट्रेशन घेत नाही आहे, जो कॅशमध्ये व्यवहार करतो आणि कॅशमध्ये धंदा करतो, तो सर्वात सुखी आहे. ज्यांनी कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन घेतलं किंवा कोणत्या प्रकारचा ॲक्टच्या अंतर्गत त्यांनी स्वतःला नोंदणीकृत करून घेतलं, त्याच्यामागे एन नंबर ऑफ गोष्टी लागू होतात. आणि जो कॅशमध्ये कोणी भाजी विकत आहे किंवा कोणी फळ विकत आहे कॅशमध्ये, किंवा कोणाचं गॅरेज आहे, कॅशचं काम आहे, तो व्यक्ती सुखी आहे. सरकारने थोडासा विचार करायला पाहिजे, जो टॅक्स भरतो त्याला आपण काय सोयी देतो किंवा त्याला आपण काय रिबेट देतो टॅक्सच्या, म्हणजे टॅक्स भरतो जो, त्याला आपण काय सोयीसुविधा देतो किंवा त्याला आपण म्हणजे काय सुकर करतो आपण, त्याचं जीवन कसं साधं सिम्पल कसं बनवू, याच्यावर सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे. मी तर असंही ऐकलं, खरं खोटं माहीत नाही, काही इंस्टाग्रामचे जे काही CA वकील लोक व्हिडिओ बनवतात की बा सरकार आता तुम्ही जो सोशल मीडिया वापरता किंवा तुमचा जो युसेज असतो, त्या युसेजच्या म्हणजे तुम्ही जो युसेज कराल त्या युसेजच्या वर तुम्हाला टॅक्स लावणार आहे. मला म्हणजे कधी कधी कळतच नाही की सरकार नवीन नवीन रस्ते शोधत राहतं की बा टॅक्स कसा लावायचा, पण कधी सरकार हे नाही पाहत की बा सूट देऊ शकतो का मी, किंवा कोणता जुना कायदा रद्द करू शकतो का. बरं, यांनी 2014मध्ये हे जे सरकार आलं, त्यांनी 2014 ते 19 किंवा 2024पर्यंत अशी मोहीमही चालवली की जो इंग्रजांच्या काळातले कायदे आम्ही रद्द करून टाकले, कितीतरी कायदे खूप जुनाट होते जे आम्ही काढून टाकले. मग जेव्हा तुम्ही नवीन GST आणला तर जुना व्हॅट गेला. मग त्या व्हॅटच्या सोबत त्याचे जे भाऊबंद होते PTEC PTRC, ते कोणासाठी ठेवले, ते जायला पाहिजे ना कुठे ना कुठे. तर बघा, सरकारला माझी विनंती आहे, पटलं तर घ्या, नाही तर आम्ही तर कंप्लायन्स करणारच आहे, आम्ही कंप्लायन्स करायसाठीच आहे. माझा काही कोणावर राग नाही, पण कुठे तर सुटका द्या त्या व्यापाऱ्याला, काही तर त्याला मोकळं करा कुठे तर. बाकी तर चालूच आहे, लाडका भाऊ लाडकी बहीण, कधीतरी लाडक्या व्यापाऱ्याची पण काळजी करा. धन्यवाद. अशाच कॉन्टेंटसाठी पाहत राहा आमचं चॅनल ॲडव्होकेट चिन्मय जैन. आणि जर का तुम्हाला पण हे जे मुद्दे आहे हे तुमचे मुद्दे असे वाटत असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इतर व्यापारी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. धन्यवाद.